मागच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं की अनुरूपेण सूत्राच्या आधारे दिलेल्या 2 डिजिट्स नंबरचा स्क्वेअर कसा करायचा. ठीक आहे, आपण पद्धती समजावून घेतलेली होती. आता या लेसनमध्ये आपण अनुरूपेण सूत्राच्या आधारे स्क्वेअर कसा करायचा, 2 डिजिट्स नंबरचा, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आपण पाहूया. 97 म्हणजे 97चा स्क्वेअर करूया. वास्तविक पाहता 97 ही संख्या काही छोटी नाही. 97 इज नॉट दॅट स्मॉल नंबर. नॉर्मली आपण काय करतो की 97 इंटू 97 करतो आणि जे उत्तर येईल तो स्क्वेअर. पण या पद्धतीचा उपयोग करून, अनुरूपेण सूत्राचा उपयोग करून 97 सारख्या मोठ्या संख्येचा स्क्वेअर आपण अतिशय इनोव्हेटिव्हली करू शकतो. सगळ्यात पहिले आपण काय करतो, सगळ्यात पहिले आपण रेशो कॅल्क्युलेट करतो. रेशो कशाचा कॅल्क्युलेट करतो? दिलेली संख्या काय आहे? 97 ही दिलेली संख्या आहे. त्यापैकी 7 हा युनिट्स प्लेस डिजिट आहे म्हणजे एकम स्थानचा अंक आहे, आणि 9 काय आहे? टेन्स प्लेस डिजिट आहे म्हणजे दशम स्थानचा अंक आहे. एकदाचे हे 2 डिजिट्स आणि त्यांचे स्थान आयडेंटिफाय झाले, ओळखले की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. रेशो कशाचा कॅल्क्युलेट करायचा आहे? रेशो ऑफ युनिट्स प्लेस डिजिट टू टेन्स प्लेस डिजिट. रेशो आपण असा फ्रॅक्शन मध्ये लिहित असतो. मग या ठिकाणी युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? या ठिकाणी युनिट्स प्लेस डिजिट आहे 7 आणि टेन्स प्लेस डिजिट आहे 9. तर हा जो रेशो आहे 7/9, रेशो ऑफ 7 to 9 किंवा 7/9 हा आपण वापरणार 97च्या स्क्वेअरच्या कॅल्क्युलेशन मध्ये. ठीक आहे, तर आपण काय करतो, उत्तर हे 3 भागांमध्ये काढतो. लेफ्ट पार्ट असतो, एक असतो मधला भाग म्हणजे मिडल पार्ट असतो, आणि एक उजवीकडला भाग म्हणजे राईट पार्ट असतो. बरोबर. आपण सुरुवात डावीकडून करतो म्हणजे लेफ्ट साइडनी करतो, म्हणजे लेफ्ट पार्ट पासून करतो. कशी करतो सुरुवात? सगळ्यात पहिले आपण काय करतो की हा जो टेन्स प्लेस डिजिट जो आहे 9 त्याचा स्क्वेअर लिहून घेतो. तिन्ही पार्ट्स मध्ये टेन्स प्लेस डिजिट 9चा स्क्वेअर आपण लिहून घेतला. त्यानंतर काय करतो आपण की लेफ्ट पार्ट पासून सुरू होऊन, लेफ्ट पार्ट पासून सुरू करून आपण हा जो रेशो आहे त्या रेशोला आपण याला मल्टिप्लाय करतो, या पार्ट्सला मल्टिप्लाय करतो. पार्ट्सला म्हणजे 9 स्क्वेअर्ड, 9 स्क्वेअर्ड आणि 9 स्क्वेअर्ड या पार्ट्सला मल्टिप्लाय करतो. डावीकडून सुरू करून, लेफ्ट कडून सुरू करून आपण या पार्ट्सला मल्टिप्लाय करतो, आणि मल्टिप्लाय काय करतो, चढत्या क्रमाने त्याचा घात लिहितो आणि तो फ्रॅक्शन मग मल्टिप्लाय करतो. किंवा इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल आपल्याला की वी मल्टिप्लाय इच पार्ट बाय द रेशो 9/7 starting from left side with their exponents in ascending order starting from 0, 0, 1 and 2. म्हणजे काय करतो आपण, या 9 स्क्वेअरला 7/9 नी मल्टिप्लाय करतो, पण लेफ्ट पार्ट मध्ये याचा जो पॉवर आहे, याचा जो घात आहे तो काय असायला हवा? 0 आणि 0. बरोबर. त्यानंतर मिडल पार्टला सुद्धा रेशोनी मल्टिप्लाय करतो, म्हणजे फ्रॅक्शननी मल्टिप्लाय करतो या फ्रॅक्शननी, आणि त्याचा घात काय असावा, पॉवर काय असावी? 1 and 1 म्हणजे 7 raised to the power 1 upon 9 raised to the power 1. त्यानंतर राईट पार्ट कडे येतो. या राईट पार्टला सुद्धा आपण मल्टिप्लाय करतो रेशोनी 7/9 ने. पण या वेळेला या राईट पार्ट मध्ये याचा घात काय असतो, पॉवर काय असतो? 2 आणि 2. बरोबर आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर आपण हे जे पार्ट्स आहेत ते कॅल्क्युलेट करतो. आता कुठल्याही नंबरचा घात, पॉवर ज्यावेळेला 0 असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू ही 1 असते, म्हणून इथे फक्त 9 स्क्वेअर्ड येणार, कारण याची व्हॅल्यू जी आहे 7 to the power 0/9 to the power 0 याची व्हॅल्यू आहे 1. आता इकडे या. आता इकडे काय आहे? 9 स्क्वेअर्ड इंटू 7 to the power 1/9 to the power 1 म्हणजे 1 9 आणि इथला 1 9. वास्तविक पाहता 9 स्क्वेअर्ड याचा अर्थ काय होतो? 9 into 9, 9 into 9. यावेळेला हा 1 9 आणि यातला 1 9 कटतो, म्हणजे डिनॉमिनेटर मधला 1 9 आणि न्यूमरेटर मधला 1 9 हा कॅन्सल होतो. म्हणजे आपल्याकडे काय आहे आता? 9 into 7, 9 into 7. त्यानंतर आपण येतो या राईट पार्ट कडे. इथे डिनॉमिनेटरला 9 स्क्वेअर्ड आहे आणि न्यूमरेटरला 9 स्क्वेअर्ड आहे, म्हणजे दोन्ही पण कॅन्सल होतात, आणि उरलं काय आता? 7 स्क्वेअर्ड. आता पुढल्या स्टेप मध्ये याला आपण कॅल्क्युलेट करतो. 9 स्क्वेअर म्हणजे किती? 81.
9 इंटू 7 म्हणजे किती? 9 साती 63 म्हणजे 63 आणि 7 स्क्वेअर्ड म्हणजे 7चा वर्ग किती? 49. आता आपण काय करतो? पुढल्या स्टेपमध्ये काय करतो की हा जो मिडल पार्ट आहे, या ठिकाणी मिडल पार्ट किती आहे? 63 हा मिडल पार्ट आहे. हा आहे मिडल पार्ट. हा जो मिडल पार्ट आहे हा आपण रिपीट करतो. म्हणजे 63 च्या खाली पुन्हा 63 लिहितो. लिहूया आपण 63. मग काय करतो? हे जे तिन्ही पार्ट्स आहे, लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट, हे जे तिन्ही पार्ट्स आहे, या तिन्ही पार्ट्स मध्ये असणारे जे नंबर्स आहेत त्यांची आपण वर्टिकल ऍडिशन करतो. म्हणजे उभी बेरीज करतो. उभी बेरीज म्हणजे काय? या पद्धतीने अशी उभी बेरीज करतो. ठीक आहे, नॉर्मली तशीच बेरीज आपण नेहमी करतो. तर तिन्ही पार्ट्स मध्ये असणाऱ्या नंबर्सची आपण वर्टिकल ऍडिशन करतो. आता 49 प्लस इथे काहीच नाहीये म्हणून आपण 49 जसेच्या तसे लिहू. आता मिडल पार्ट कडे या. इथे मात्र ऍड करायला नंबर्स आहेत. 63 प्लस 63 किती होतात? 3 प्लस 3 6, 6 प्लस 6 12, 126 बरोबर. 81 इथे सुद्धा ऍड करायला काही नाही म्हणून आपण 81 जसेच्या तसे लिहितो. आता आपल्याला उत्तर 3 पार्ट्स मध्ये मिळालेलं आहे. जेव्हा आपल्याला उत्तर हे पार्ट्स मध्ये मिळतं, जेव्हा आपल्याला आन्सर हे पार्ट्स मध्ये मिळतं म्हणजे भागांमध्ये मिळतं, तेव्हा शेवटचं उत्तर लिहिण्यासाठी, फायनल आन्सर लिहिण्यासाठी आपण काय करतो? राईट साइड कडनं सुरू करून, उजव्या बाजूनी सुरू करून आपण त्या उत्तराला, त्या भागांना, त्या पार्ट्सला बॅलन्स करतो, संतुलित करतो. बरोबर आहे. आणि संतुलित कसं करायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण याची भरपूर आपण प्रॅक्टिस केलेली आहे. तर राईट पार्ट सगळ्यात पहिले आपल्याला बॅलन्स करायचं. राईट पार्ट किती आहे? राईट पार्ट 49 मध्ये 2 डिजिट्स आहेत. या 2 डिजिट्स पैकी युनिट्स प्लेस डिजिट आपल्याला आन्सर लाईन मध्ये लिहायचं आहे. आन्सर लाईन याचा अर्थ कुठली अशी स्पेसिफिक लाईन नसते. जिथे आपण उत्तर लिहितो त्याला म्हणतात आन्सर लाईन. ठीक आहे. तर युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहायचं आहे आणि टेन्स प्लेस डिजिट जो 4 आहे तो कॅरी करायचा आहे. कुठे कॅरी करायचा आहे? या पार्टच्या डावीकडल्या पार्टमध्ये, लेफ्ट पार्टमध्ये. कॅरी करणं म्हणजे ऍड करणं, पास करणं म्हणजे ऍड करणं. तर हा जो टेन्स प्लेस डिजिट 4 आहे या 126 मध्ये मिडल पार्ट मध्ये ऍड करा. आलं किती उत्तर? 130. हा पार्ट बॅलन्स झाला. आता या पार्ट कडे या, मिडल पार्ट कडे या. इथे 130 आहे म्हणजे 3 डिजिट्स आहेत. या 3 डिजिट्स पैकी युनिट्स प्लेस डिजिट आपण आन्सर लाईन मध्ये लिहितो आणि हे जे 13 आहेत हायर प्लेस डिजिट्स जे आहेत म्हणजे टेन्स प्लेस डिजिट आणि हंड्रेड्स प्लेस डिजिट म्हणजे नंबर 13 हा आपण पास करतो, कॅरी करतो. कुठे कॅरी करतो? या पार्टच्या लेफ्ट पार्टला. तर 13 जो आहे तो कॅरी करा, पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. ठीक आहे. 81 मध्ये 13 ऍड करा. किती येतो उत्तर? 94. आता लक्षात घ्या बॅलन्सिंगचा एक नियम जो तुम्हाला माहिती आहे. सगळ्या राईट साइडेड पार्ट्स मध्ये एकच डिजिट असावा आणि लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये, सगळ्यात डावीकडल्या पार्ट मध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. म्हणून हा जो लेफ्ट पार्ट आहे तो जसाच्या तसा आन्सर लाईन मध्ये लिहा. आता हे आन्सर आहे, याला या आन्सरला व्यवस्थित लिहू आपण. 97 चा स्क्वेअर किती आला? 9409. 9409 म्हणजे 9409 हे उत्तर आहे. या उत्तराला तुम्ही चेक पण करू शकता बीजांक मेथड वापरून. स्क्वेअरच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये बीजांक मेथड कशी वापरायची? 97 स्क्वेअरचा पहिले बीजांक काढायचा, त्या बीजांकाला इक्वेट करायचा आन्सरच्या बीजांकासोबत, 9409 च्या बीजांकासोबत. ठीक आहे. तर बीजांक काढू. तर आता स्क्वेअरचा बीजांक आपण कसा कॅल्क्युलेट करतो? या 2 ला म्हणतात पॉवर म्हणजे घात आणि 97 ला म्हणतो आपण बेस. बरोबर आहे. सगळ्यात पहिले आपण बेसचा बीजांक काढायचा आणि त्यानंतर त्या बीजांकाचा स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा. 2 डिजिट्स येत असतील तर पुन्हा बीजांक काढायचा. ठीक आहे. 1 डिजिट येईपर्यंत हे बीजांकाचं कॅल्क्युलेशन नॉर्मली आपण सुरू ठेवतो. बरोबर. 1 डिजिट आला म्हणजे समजून घ्यायचं की ते बीजांकामधलं शेवटचं उत्तर आहे. त्यानंतर त्या बीजांकाला या साइड कडल्या बीजांकासोबत आपण टॅली करतो. ठीक आहे. तर 9 एक्सक्लूड करा, 7 चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 सोडून द्या, हाही 9 सोडून द्या. आता 4 आहे. 4 लिहा जसाच्या तसा. आता 7 स्क्वेअर्ड, याला पहिले हा 7 आहे बीजांक या बेसचा, या बीजांकाचा स्क्वेअर करा, 49. ठीक आहे.
आता 49 मध्ये 2 डिजिट्स आलेले आहेत. पुन्हा या 2 डिजिट्सचा बीजांक कॅल्क्युलेट करा. या 2 डिजिट्स नंबरचा बीजांक कॅल्क्युलेट करा. 9 ला एक्सक्लूड करा, सोडून द्या आणि 4 लिहा इज इक्वल टू 4. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहेत. याचा अर्थ असा की आपलं हे जे उत्तर आहे हे करेक्ट आहे. आता एक गोष्ट इथे महत्वाची आहे, ती लक्षात घ्या. इथे आपण 2 डिजिट्स नंबरचा स्क्वेअर कसा करायचा याचा अल्गोरिदम म्हणजे याची प्रॉपर पद्धत ही आपण अगदी इन डिटेल पाहिली. मात्र या पद्धतीला आपण आणखीन फास्ट करू शकतो. लक्षात घ्या, या पद्धतीला आणखीन फास्ट करू शकतो. हे अभिनव आणि रंजक गणित आहे. वैदिक गणितातल्या सूत्रांवरती आधारित हे गणित आहे. बरोबर. याला आणखीन फास्ट कसं करायचं पहा. लक्षात घ्या, लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट. आपण 97 चा स्क्वेअर काढतोय. त्याचा रेशो किती निघालेला आहे? 7/9 हा रेशो आहे. बरोबर आहे. आपण उत्तर 3 भागांमध्ये लिहितो. लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे? पार्ट आहे MP मिडल पार्ट. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे की लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट यांची मांडणी केली, यांचं सेटअप केलं आणि त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन केलं. पण आता यावेळेला आपण काय करू की लेफ्ट पार्ट लिहिल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट करू पहिले. पण हे नेमकं होतं कसं हे पाहून घेऊ आपण. लेफ्ट पार्ट काय असतो की टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर आणि त्याला आपण मल्टिप्लाय करतो रेशोनी. म्हणजे 7/9 आणि याचा घात जो असतो तो 0 आणि 0 असा असतो. बरोबर आहे. लेफ्ट पार्ट काय असतो? टेन्स प्लेस डिजिटचा आपण स्क्वेअर इथे लिहितो आणि त्या स्क्वेअरला आपण मल्टिप्लाय करतो रेशोनी. मात्र यावेळेला या रेशोचा घात पॉवर कुठला असतो? 0. आता कुठल्याही नंबरचा पॉवर जेव्हा 0 असतो तेव्हा त्याचं उत्तर किती निघतं? एकच. आणि कुठल्याही नंबरला ज्यावेळेला 1 नी मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याचं उत्तर म्हणजे तो नंबरच असतो. त्यामुळे लेफ्ट पार्ट लिहत असताना तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. लेफ्ट पार्ट लिहत असताना तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालेल. मग आता उरलं काय? 9 स्क्वेअर्ड. कारण आपल्याला माहिती आहे 9 स्क्वेअर्ड म्हणजे इथे 9 स्क्वेअर्डच्या ठिकाणी 9 स्क्वेअर्डच राहणार आहे. कारण त्याला आपण रेशोनी जो मल्टिप्लाय करतो त्या रेशोचं उत्तर हे 1 येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण त्याचा पॉवर जो आहे तो 0 आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू ही 1 आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि या 9 स्क्वेअर्डला आपण त्या 1 नी मल्टिप्लाय करणार, त्यामुळे 9 स्क्वेअर्डच येणार हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही या 9 स्क्वेअरचं उत्तर लिहून घ्या इथे 81. बरोबर आहे. त्यामुळे आता लेफ्ट पार्ट काय आहे? 81 आहे. आता मिडल पार्ट मध्ये आपण काय लिहितो की टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय तो जो रेशो आहे त्या रेशोचा जो पॉवर आहे तो 1 घेतो. बरोबर आहे. मिडल पार्ट मध्ये आपण काय लिहितो? टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय रेशो लिहितो आणि त्याचा घात, त्याचा पॉवर हा 1 असतो. आता कुठल्याही नंबरचा पॉवर जर आपण 1 घेतला तर त्याचं उत्तर तीच संख्या येते. म्हणजे शेवटी काय आहे की याचं उत्तर हे काय आहे? 9 स्क्वेअर्ड इंटू 7/9 हे उत्तर आहे ना. त्यामुळे आपण काय करायचं आहे की हा जो रेशो आहे इथे जसाच्या तसा लिहायचा आहे. म्हणजे याचं उत्तर किती मिळतं आपल्याला? 9 आणि 9 कॅन्सल होऊन इथे 9 येतं आणि याचं उत्तर काय येतं? 63. बरोबर. आता राईट पार्ट मध्ये आपण काय करतो? टेन्स प्लेस डिजिटचा जो स्क्वेअर असतो त्याला आपण मल्टिप्लाय करतो रेशोच्या स्क्वेअरनी. 7 स्क्वेअर्ड अपॉन 9 स्क्वेअर्ड. जो रेशो असतो त्याचा स्क्वेअर या ठिकाणी आपण घेतो आणि त्या रेशोच्या स्क्वेअरनी या 9 स्क्वेअर्डला मल्टिप्लाय करतो. आता इथे काय होतं? 9 स्क्वेअर्ड आणि 9 स्क्वेअर्ड कॅन्सल होतात आणि उरतं 7 स्क्वेअर्ड मध्ये 49. म्हणजे आपल्याला पार्ट्स हे कसे मिळालेले आहेत? 81, 63 आणि 49. पण मित्रांनो लक्षात घ्या, हाच रिझल्ट, हाच परिणाम आपल्याला एक दुसरी फास्ट टेक्निक वापरून मिळू शकतो. ती टेक्निक कुठली आहे पहा. सगळ्यात आधी काय करा की लेफ्ट पार्ट मध्ये लिहा तुम्ही 9 स्क्वेअर्ड. ठीक आहे. त्याचं उत्तर काढा. लेफ्ट पार्ट मध्ये लिहा तुम्ही 9 स्क्वेअर्ड आणि त्याचं उत्तर काढा. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल. आता दिलेला नंबर असतो 97. टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर, एका डिजिट नंबरचा, एक डिजिट असलेल्या नंबरचा स्क्वेअर कोणालाही पाठ असतो. बरोबर आहे. त्यामुळे 9 स्क्वेअर्ड किती हे तुम्हाला माहितीच असतं. त्यामुळे डायरेक्ट इथे 9 स्क्वेअर्ड न लिहिता डायरेक्ट इथे 9 स्क्वेअर्ड इज इक्वल टू 81 लिहा.
आता या पार्ट मधलं म्हणजे लेफ्ट पार्ट मधला आन्सर काय आहे 81 आहे, बरोबर आहे की नाही. लेफ्ट पार्ट काय आहे 81 आहे. आता या 81 ला रेशोनी मल्टिप्लाय करा, ठीक आहे ना. 81 ला रेशोनी मल्टिप्लाय करा आणि याचं उत्तर या फास्ट टेक्निक मध्ये आपल्याला काय करायचं असतं, त्या पार्ट मधलं उत्तर त्याच पार्ट मध्ये ताबडतोब काढून टाकायचं असतं. त्यामुळे 9 स्क्वेअर्ड लिहिण्याऐवजी आपण इथे 81 लिहिलं. त्यानंतर या लेफ्ट पार्ट इथे रिपीट केला म्हणजे इथे लिहिला लेफ्ट पार्ट आणि त्या लेफ्ट पार्टला आपण मल्टिप्लाय केलं रेशोनी. मग याचं उत्तर काय येईल 9 1 जा 9, 9 9 जा 81 आणि 9 7 जा 63. हे आता मिडल पार्टचं उत्तर आहे. आता हा जो मिडल पार्ट आहे हा राईट पार्ट कडे घेऊन जा, याला पुन्हा रेशोनी मल्टिप्लाय करा. हा 9 आहे. ओके, आता काय होणार आहे 9 1 जा 9, 9 7 जा 63 म्हणजे 7 7 जा 49. म्हणजे हे जे उत्तर आहे इथपर्यंत हे जे उत्तर आहे ते तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतं. काय करायचं, सगळ्यात पहिले लेफ्ट पार्ट लिहायचा. लेफ्ट पार्ट लिहायचा म्हणजे लेफ्ट पार्टचं आन्सर लिहायचं. वास्तविक पाहता लेफ्ट पार्ट काय असतो, टेन्स प्लेस डिजिट जो असतो हा त्याचा स्क्वेअर म्हणजे लेफ्ट पार्ट असतो. तर आपण आतापर्यंत काय करायचो, लेफ्ट पार्ट म्हणजे या ठिकाणी 9 त्याचा स्क्वेअर आपण लिहिलेला होता आणि त्याचं उत्तर हे पुढल्या स्टेपमध्ये काढलेलं होतं. पण यावेळेला तसं न करता, या स्पीडी टेक्निकमध्ये तसं न करता डायरेक्ट 9चा स्क्वेअर इथे लिहायचा आहे 81. मग त्या 81 ला या मिडल पार्ट मध्ये घेऊन जायचंय म्हणजे तो जनरल फॉर्म्युला कसा होणार आहे, लेफ्ट पार्ट. मग या लेफ्ट पार्टला मिडल पार्ट मध्ये घेऊन जायचं आणि त्या लेफ्ट पार्टला रेशोनी मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. याचं जे उत्तर येणार तो राहणार मिडल पार्ट, बरोबर आहे की नाही. याचं जे उत्तर येणार आहे तो राहणार आहे मिडल पार्ट, या दोघांचं जे उत्तर येणार तो राहणार आहे मिडल पार्ट. मग तो मिडल पार्ट पुन्हा राईट पार्ट कडे घेऊन यायचा आणि त्याला पुन्हा रेशोनी मल्टिप्लाय करायचं. याचं जे उत्तर येणार तो राहणार राईट पार्ट. म्हणजे आपल्याला रिझल्ट हाच मिळणार आहे 81, 63 आणि 49 हाच रिझल्ट मिळणार आहे. मग हे तिन्ही पार्ट्स लिहिल्यानंतर कुठली स्टेप उरते, एकच स्टेप, ती म्हणजे हा जो मिडल पार्ट आहे तो रिपीट करणं. म्हणजे 81, 63 आणि 49 हे उत्तर आल्यानंतर हा जो मिडल पार्ट असतो तो पुन्हा रिपीट करतो. आता रिपीट करून त्याला ऍड करणं म्हणजे काय होतं की त्या संख्येची दुप्पट करणं. म्हणजे डायरेक्ट तिथे पण तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता 81 आणि याला मल्टिप्लाय करायचं 2 नी, 2 3 जा 6, 2 6 जा 12 असं डायरेक्ट लिहायचं आणि इथे 49. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आणखी स्पीडी होतं, आणखीन फास्ट होतं. मग आता बॅलन्स कसं करायचं, इथे 9 लिहिला, 4 इकडे नेला 130 झाले, मग इथला 0 लिहिला 13 इकडे लिहिला 94 झाले, ठीक आहे. 94 जसंच्या तसं. इतक्या फास्ट तुम्ही बॅलन्स करू शकता. म्हणजे याच टेक्निकला आणखीन वेगवान कसं करायचं हे आपण आतापर्यंत पाहिलं. पुढे काही एक्झाम्पल्स आपण याच टेक्निकनी, याच स्पीड टेक्निकनी करू, चालेल. मात्र एकच जनरल फॉर्म्युला, या स्पीड टेक्निकचा एकच जनरल फॉर्म्युला हा जो आहे तो लक्षात ठेवा. हा 3 पार्ट्स मध्ये उत्तर लिहितो आपण, लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट. तर इथे लेफ्ट पार्ट जसाच्या तसा लिहायचा. मग लेफ्ट पार्ट जो येतो, लेफ्ट पार्टचं जे आन्सर असतं त्याला रेशोनी मल्टिप्लाय करायचं. मग याचं जे उत्तर येतं त्याला आपण मिडल पार्ट म्हणतो. मग या मिडल पार्टला पुन्हा रेशोनी मल्टिप्लाय करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला रेशोच्या पॉवरची काळजी करण्याची आवश्यकता नाही, फक्त रेशोनी कॅल्क्युलेट करायचं. पॉवर असावा 1, पॉवर असावा 1, ठीक आहे. फास्ट आन्सर तुम्हाला मिळेल. पुढल्या लेसन मध्ये आपण याच स्पीडी टेक्निकचा वापर करणार आहे आणि प्रॅक्टिस करणार आहे, ठीक आहे. हे ऍक्च्युली तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या प्रॉपरली. पुढल्या लेसन मध्ये या कन्सेप्ट आणखीन क्लिअर होतील आपल्या, पण हे तरी लिहून घ्या, नोट्स तुम्ही लिहून घ्या, ओके.